तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळी आलो आहे बादलला घेऊन शेतात, काटवांतल्या शेतात. बस बस थांब थांब ना, बस. ह्याला आता इकडंच बांधायचं काटवांतल्या शेतात. मग दुपारी एकदा जागा बदलायची आणि परत मग संध्याकाळी न्यायला यायचं ह्याला. चल. तर मग संध्याकाळी उशीर झाला तरी काय अडचण नाही, तो मोटरसायकल सोबत येतो. नाही तर आज पप्पा घरी असते ना, मग पप्पा मला मोटरसायकलवर इथं सोडते आणि मग मी ह्याच्यावर बसून जाईल. आता थोडंसं ह्याचे पाय मोकळे करतो पप्पा मला न्यायला येईपर्यंत. इकडं चला आता जातो घरी. बादलला इथं चरायला बांधले, त्याला भरपूर जागा आहे तिकडं तिथपर्यंत. तिथं दाव बांधले त्याचं, तिथून असा गोल फिरण आणि गवत खाईल. आणि किती छोटं गवत असलं ना तरी त्याला खाता येतं आणि तो खातो पण. चला तर मी चाललो घरी. चला मित्रांनो, आता मला करायचं जेवण आणि पप्पा तिकडं बाहेर कुट्टी करतायत. पण मला उशीर होईल त्याच्यामुळे आता मी कुट्टी नाही करत. भेंडीची भाजी बनवली नाही. भाजी काय आहे? चवळीच्या शेंगा. बरं बरं चालतं. आणि आपल्या चुलीवर पण स्वयंपाक चालू आहे. चुलीवर येतात चपाती आणि भाकरी. पण भाजी जरा मला गडबड आहे ना, तर त्याच्यामुळे भाजी गॅसवर असते. नाही तर चपाती आणि भाकरी आपल्या चुलीवरच असतात बाहेर. चालणार मित्रांनो, आज थोडा उशीरच झाला. तर ही झेनवॅक्स आहे ना, तर ही माझी कंपनीची. तर मी काम करतो, म्हणजे ज्या कंपनीचं मी काम करतो त्या चिवणगोट्या बाळायस का. चला तुम्हाला मी वेसन घातलेले वासरं दाखवणार आहे कसे आहेत काय. हे बघा, ही वेसन घातली पण वेसनीला त्याचा ढक्काच नाही, म्हणजे मोरकीलाच बांधले त्याला. वेसनीला आता बांधायचं पण आहे. ज्यावेळेस आपण मोठी वेसन घालू तर त्यावेळेसच मग वेसनीला बांधायचं हिऱ्याला. बरं सरजा, तुला नेपेर नाही खायचा? नको. नेपेरमध्ये काय होतं ना, थोडंसं कडक झालेलं आहे, त्याच्यामुळे गुरं खायला टाळाटाळ करतात, कंटाळा करतात खायला. आता पण ते उन्हाळ्यात आपल्याला चाऱ्यांची कमतरता पडू नये चाऱ्याची, म्हणून मी काय केलं, नेपेर वापरलाच नाही, ऊस वापरला. म्हणून तो नेपेर थोडासा कडक झाला आहे. पण खायला काय अडचण नाही, पण जनावरच नाटकीत. बाकी इकडं ए सर तिकडं सरजा, खाली कुठे सांडतो सर हट नाही. हे बघा, हिला पण आणखीन वेसनीला बांधलंच नाही. पण कसं आता हिला चरायला वगैरे बांधता येईल मोठी वेसन घातल्यावर. मग एका खुंटीला बांधल्यावर राहील, तर त्याच्यामुळं ठीक आहे तिला व्यसन. हिऱ्या माझ्याकडे काहीच नाही. बस इथंच. तर ही अशी मेंटास, ही पण मस्त खाती. हिऱ्या पण ओके. व्यसन घातल्यावर तसं काही प्रॉब्लेम होत नाही, फक्त जरशा वासरांना प्रॉब्लेम होतो. पण ती आपली मेंटास घरची ना, तर त्याच्यामुळे ती आहे म्हणजे कणखर आहे. नाहीतर ज्या कमी वयात मोठ्या झालेल्या कालवडी असतात ना, तर त्यांना मग व्यसन घातलेलं सहन होत नाही. 1-2 दिवस ताप येतो, तर असं होतं. तर आपल्या हिला पण स्टॅलिनला पण व्यसन घातल्यावर काय प्रॉब्लेम होता. स्टॅलिन तर म्हणजे येडी होती, तर तिला तर काय प्रॉब्लेम नव्हता व्यसन घातल्यानंतर. आणि आता पण तिला व्यसनीलाच लावले, नाहीतर तिला मारामारी करते. हां, तर मग ज्या नाजूक जरशा काय असतात ना याच्यामध्ये, तर त्यांना व्यसन घातली की 1-2 दिवस ताप राहतो, मग त्या खात नाहीत. पण आपल्या मेंटासला तर काय प्रॉब्लेम नाही. आणि हिऱ्याला पण काय प्रॉब्लेम नाही. त्याला एवढं की त्याला नेपेरची कुट्टी आवडत नाही, त्याच्यामुळे हिऱ्यासारख्या कोणी खात नाही. आणि हे बघा हरण्या, आता हरण्या पण फक्त मोरखेलाच बांधला आहे. व्यसन तिकडं पाठीमागं. हे बघा इकडं वेसनीला बांधलंच नाही त्याला, पण हळूहळू लावू सवय आपण, म्हणजे कसं छोट्या मेकीला पण राहतेच चालायला बांधल्यावर. असाने मस्त खातेत पितेत ओकेमध्ये. आणि पावसाळ्यात नेपेरच होतं काय तुम्हाला सांगतो, नेपेर खालचे पानं भिजले ना तर असे वाळून जातात. जरा नेपेरची वाढ झाली म्हणजे नेपेर लोळला वगैरे, तर असे थोडेसे पानं वाळून जातात जागेवर. म्हणजे थोडक्यात म्हटलं ना, थोडं कुजायला लागतात. तर त्याच्यामुळे गुरं थोडासा कंटाळा करतात खायला. बाकी इकडे हे आपल्या कालवडी बी खात्यात. आणि त्या 2 ती तर तिकडंच कॅरेटमध्येच खाते धनश्री कधी पण. आणि नंदिनी इथं समोर खाते. नंदिनीचं तोंड पण येतं गव्हाणीत पुरतं, धनश्रीचं पण पुरतं. आता दोन्ही एका लेवललाच आहेत. पण धनश्री तिकडं खाते, तिकडं पानं खायला भेटतात फक्त. चला बाकीचे सगळे गुरं इथे, फक्त आपला बादल तिकडे काटवातल्या शेतात बांधलं आहे. खिल्लारीला नाही खायचो. ओई हो का, हिने तर शेणच टाकलं हो कॅरेटमध्ये. लईची येडे तू. याचं काय नाव? काबरी. गौरांगा
आईला गौरंग बी कटाळावर कुटीत काय थोडंसं पाला कमी कडक झाल्यामुळं गुरं कंटाळ करतात खायला आणि गावरान तर लयच कंटाळ करतात. बाकी हे बघा हे छोटं पिल्लू पण मस्त खाता. हे गोरं आता मला वाटतं ह्याला महिना झाला असेल, महिन्याच्या पुढं झाला असेल, 1.5 महिना झाला असेल ह्याला, पण ते मस्त खातं. ह्याला हे घोडा किती भारी, किती शांत आहे. ह्याच्या गळ्यात एक पण दाव नाही, लगाम नाही, मोरकी नाही, गळ्यात दाव नाही, पायसुद्धा बांधलेला नाही. एवढं शांत गरीब घोडा आहे. तिकडे एक आपल्या बादलसारखं आहे ना, ती घोडी आहे बादलसारखी. आणि हा कोहिनूर घोडा लय छान आहे. मग मी त्यांना काय म्हटलं, ते तर आता गावठी सांभाळतातच, म्हटलं आपल्या बादलवर चेंज करता काही घोडा. तर ते बादल नको म्हणतात राव, ते म्हणतात गावठी मला आहे माझ्याकडे एक. म्हणजे तेव्हा का ते समोरचा पण त्यांचाच बरं का, तो जो घोडी आहे ना ती, हां ती घोडी पण त्यांचीच आहे. मग त्या घोडीचे पिल्ले होते त्यांच्याकडं, मग ती काय होते त्यांच्याकडं, मग ऑलरेडी गावठी 1-2 तर होतेच. मग त्याच्यामुळे ते बदलायचं नको म्हणतात. नाही तर आणि त्यांनी पण अशा हौशीसाठीच घेतलेलं, म्हणजे लग्नाचं शिकवलं त्याला. हरलंय भारी पळत गेलं, तर ते नको म्हणतात राव बदलायचं. ते विकायचं म्हणतात त्याला, पण बदलायचं नको. मग आपण 2-2 कच्चं काय करणार. नाहीतर आपल्याला असा घोडा घ्यायचा आहे. पण जाऊ दे, आता दिवाळीपर्यंत बादलला ठेवायचं, कारण की आपल्याला हिऱ्याला पण शिकवायचं आहे थोडंसं. त्यामुळे दिवाळीपर्यंत बादलचं काम आहे. पण भेटतात बादलसारखे घोडे, समजा आपल्याला फेरा देण्यासाठी घोडे भेटतात. पण हा छान आहे राव घोडा, कारण मेंटेनन्स लय कमी असतो अशा घोड्यांना. जर तो आता इथं चरतोय ना, म्हणजे त्याला थोडंफार खुराक असेल, आपण पण बादलला खुराक देतो, मग ह्याला सकाळ संध्याकाळ थोडंफार खुराक असेल किंवा नसेल पण, आणि दिवसभर असं चारायला एवढं शांत आहे. आणि वाहनांना वगैरे भीत नाही, काय नाही, बावरत नाही, काय नाही. त्याच्यामुळे घोडा मला तर आवडला राव. त्यांनी बदली करून घ्यायला पाहिजे आता बादलसोबत.